मुंबई महापालिकेने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरात वाढलेलं प्रदूषण हे कमी होत आहे। त्यामुळे मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होऊ लागली आहे। दरम्यान वायू प्रदूषणावर मात करण्याच्या दृष्टीने बोलावण्यात आलेली मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली। या बैठकीत महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी हवेच्या सुधारलेल्या गुणवत्तेची माहिती दिली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनीही नद्या पुनर्जीवनाच्या मुद्द्यावर भर दिला। तसंच त्यांनी प्लास्टिक बंदीवरही भाष्य केलं। प्लास्टिक वापरावर पहिल्यांदा 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। जर दुसऱ्यांदा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास 10,000चा दंड, तिसऱ्यांदा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास 15,000, तर चौथ्यांदा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास 20,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल। पण प्लास्टिकचा वापर करताना 5व्यांदा कोणी आढळलं तर थेट त्या व्यक्तीला अटक करण्याची तरतूदही करण्यात आली। सध्या मुंबईमध्ये आपली जी AQI लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती। त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या। सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्याने आमचे प्रयत्न चालू राहतील। हे नियम 2018 मध्येच नियम सेट केलेले आहेत। त्याच नियमाचं अंमलबजावणी करण्याचे स्ट्रिक्ट आदेश हे महानगरपालिका फक्त मुंबईच नाही इतर सगळ्या महानगरपालिकांना दिलेले आहेत, वारंवार दिलेले आहेत। पण आज जे विषय होते त्यातला एक विषय हा सिंगल यूज प्लास्टिक होता। पहिल्यांदा जर कोण आढळलं तर त्याला 5,000 रुपये फाईन आहे, सेकंड टाइम 10,000 आहे, थर्ड टाइम 15,000 25,000 आहे आणि फोर्थ टाइम जर रिपीट ऑफेंडर असेल तर त्याला प्रोसिक्युशन होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।